बीएमडब्ल्यूचा पण इथं पार्ट भेटतोय आपल्याला बघायला. बघा किती मोठे इथे एक्झॉस्ट लावलेत बाईकचे. इकडे साईडला ना असे झुंबर वगैरे लावलेत लाईटचे मार्किंग के साथ में हो रहता भाई साहेब. बघा तुम्ही होंडाची मार्किंग पण बघू शकता बघा. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आलो ते कुर्ल्याला आलो जिथं बाईकचे स्पेअर्स पार्ट्स मिळतात ना. आपण तिथे आलोय आणि तुम्हाला आज मी मार्केट दाखवणार आहे. इथे आपल्याला काय काय बघायला मिळेल ते बघा. आपण आता कुर्ला जंक्शन वरून 2 मिनिटाच्या अंतरावर आलो. ऑटोने आलो, शेअरिंगने. आणि ही पूर्ण जी लाईन आहे ना, इकडे बाईकचे सर्व पार्ट्स मिळतात आणि त्या साईडला 4 व्हीलरचे मिळतात. तर आता आणि इकडे बघू शकता दोन्ही साईडला बघा कसे लावलेले आहेत. इकडे पण बाईकचे वगैरे सर्व हे लावलेले आहेत, बॉडी शो. आणि इकडे पण लावले आहेत. ना खूप मोठा मार्केट आहे. आम्ही आता खूप आतमध्ये आलो. तर या साईडला पण अजून दिसतं आपलं मार्केट आणि इकडे या साईडला सुद्धा दिसतंय. या साईडला पूर्ण जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपलं मार्केट दिसतंय. सो आपण या साईडला पुढे झालोय. मामा चाललंय पुढं आणि ते मागं आले. एक दोघे जण आपल्याला भेटले होते. त्यांनी सांगितलं की इथे जा तुम्हाला भेटेल. ओ माय गुडनेस भाई, इकडे तुम्ही एक्झॉस्ट बघू शकता. किती मोठे इथे एक्झॉस्ट लावले आहेत. बाईकचे एक्झॉस्ट आहेत, आपल्याला पाहायला मिळतील. खूपच मला तर भारी आवडले ते बघूनच. खूप छान. आणि भाई इथे ना वेगळीच फिलिंग येते कारण की ते सर्व बाईकचं आहे आणि स्पेशली मुलांना तर बाईकच्या गोष्टी अशा आवडतात. सो खूप बघायला मजा येते. सो आता मामा इथे गेलाय तर आपण इथे बघूया. ओ माय गुडनेस, तुम्ही ना इथे गाडीची शो बघू शकता कशी लावलेली आहे ती आणि किती ॲक्च्युअली ती खूप मोठी आहे. सो चाललोय पुढं आपण. मामा विचारते काय पाहिजे ते, आपल्याला तर काही माहित नाही. आणि इथे ना प्रत्येक जी गोष्ट आहे ना अशी एकदम टॉप टू बॉटम अशी लावलेली आहे, कडक अशी. ते त्यांनी शो करून ठेवलं आहे. इथं आपला बीएमडब्ल्यूचा पण पार्ट पाहायला मिळतं आहे, बघू शकता. बीएमडब्ल्यूचा काहीतरी शो आहे ती. इथे आपल्याला बघा सर्व बुलेटचे वगैरे तर आपल्याला स्पेअर पार्ट मिळतील. ते शो असते ना समोरचे तसे गाड इथे आपल्याला लावायला मिळते. आणि हा दुकान कुठला सदिक अलीचा आहे, जे की तुम्ही बघू शकता. असं आजूबाजूला परिसर असणार आहे. आणि त्याच्या समोर जस्ट हे बघा अशा काकांचा हा छोटासा असं हे आहे. तिथं मामा बघते काहीतरी. मामाला असं वाटतं मामाला भेटला इथं पार्ट. सो बघूया आता आपण पुढे पुढे काय काय भेटते अजून. अगोदर इथं मला थोडं भेटला होता मामाला, पण इथं ते नंतर बोलले नाही. सो आता आपण इकडं पुढं आलोय आणि इथं गेलेत वाटतं मला स्वतः ते आतमध्ये बघायला. आणि इथं तुम्ही बघू शकता गाड्यांचे जे शो कसे लावले ते एकदम ब्रँडेड क्वालिटीचे बघू शकता. आणि इथं आपला बीएमडब्ल्यूचा पण इथं पार्ट भेटतं आपल्याला बघायला. बघा बीएमडब्ल्यूचा बघायला भेटला म्हणजे बाईक खतरनाकच आहे. सो आता मामा काहीतरी बोलतो त्यांच्यासोबत. सो मला थोडं भेटला आहे त्यांना. आम्हाला फर्स्टिनोचा कार्बोरेटर आणि फेझरचा कार्बोरेटर पाहिजे. आणि मंडळी आम्हाला ना फायनली पार्ट मिळाला आहे. हा बघा त्यांनी आम्हाला खोलून दाखवलाय आतमध्ये कसा आहे तो प्रॉपर बघू शकता तुम्ही. कारण की कधी कधी गंजलेला वगैरे असतो ना त्याच्यामुळे. कसा दिसते हे बघा ना. मिळाला बघूया काय होतं त्याचं. घ्यायचा ठरतंय की नाही ठरतंय. आणि मेन काय होते का त्यांचा जो शॉप आहे ना बघा कसा त्यांनी ऍडजस्ट केलंय. आतमध्ये असं गल्लीसारखं शॉप आहे. त्याच्यात सर्व असे पार्ट्स वगैरे त्यांनी लावून ठेवलेत बघू शकता तुम्ही. खालती वगैरे पूर्ण टायर वगैरे आपल्याला पाहायला मिळतील. चाललं अजून कारण की खूपच मोठा मार्केट आहे. जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला मार्केट दिसतंय सगळीकडं. आणि मी तर फिलिंग भारीच येते भाई. बाईक्स लवर जे असतात ना ते जर इकडे आलं भाई येडे होतील येडे. सो मी पण आता एक गोष्ट बघणार आहे आपल्याला जी आपल्या बाईकसाठी लावायला. सो बघू भेटतंय काय आपल्याला. काय अशी गोष्ट आहे मलाच काही समज नाही कारण की कुठंच नाही भेट. हो भाई साहब. आणि इथे तुम्ही बघू शकता MK ऑटो पार्ट्स इथे दुकान आहे. आणि भाई मस्त इथं पहिली गोष्ट लावलेली आहे. इथे तुम्ही ग्रीन मॅट सुद्धा बघू शकता आणि पूर्ण असे एक्झॉस्ट इथे लावलेले बघू शकता. खूपच छान असा शॉप आहे हा. इथं नक्की इथं व्हिजिट घ्या. आणि आतमध्ये तर तुम्ही बघू शकता भाई साहब ते बाईक लवर्स आहेत ना भाई. इथं एक्झॉस्ट बघा, एक्झॉस्ट कडक आहेत एकदम. म्हणजे मलाच खूप आवडलेत. आणि सर्व आपल्या इथं फॉग लाईट, टेल लाईट वगैरे सर्व भेटेल इथं. असा शॉप असणार आहे हा. आणि आम्हाला आता इथं शक्य फायनली भेटलाय असा. तो इथं मामाला कामाला लावलाय. मामा खोलतोय आमचा. सो मंडळी तर आता आपण आलोय कुठे म्हणते काय बघा जनसेवा ऑटो पार्ट्स मध्ये. इथं आपल्याला सर्व नवीन पार्ट्स भेटतील बघायला. तर आपण इथे विचारूया दादांना काय काय आपल्याकडे आहेत. तर नमस्कार. नमस्कार भाव, क्या बोल रहे भाव? और काय काय आपल्याकडं. अपने पास भाई सब कुछ रखा हुआ है भाई. तुम्हारे को मीटर चाहिए, नया मीटर मिल जाएगा अपने पास. देखो भाई अपने एक्टिवा 3G 4G 5G सबका मीटर अपने पास सब अवेलेबल रहता है भाई. तुम्हारे को मीटर दिखा दो. क्या है ये अपना अभी? मीटर है ना, मीटर हाँ देखो सब अपने पास नया मीटर रखा हुआ है भाई. किस चीज का मीटर है ये? ये एक्टिवा का मीटर है भाई. एक्टिवा का मीटर है. अभी ये नया मीटर है. अभी अपने को भाई ये खोल के दिखा देंगे. ये देखो भाई ये ओ नया माय मीटर है.
बघू शकता एकदम असा प्रीमियम दिसतंय ऍक्टिवाचा मीटर आहे हा. ओ माय गुडनेस, अशा वेळे पूर्ण प्रॉपर असं न्यू मध्ये सर्व भेटायला आपल्याला. new. अजून काय काय आपल्याकडे असं? आओ अंदर आओ, तुम्हारे को दिखाता अपने गोडाउन में क्या क्या रखा हुआ है। आया सो आता आपण अपने पास है आतमध्ये ना चाललोय. एक्टिवा की ऑल बॉडी अपने पास, जैसे Okay. देखो भाई एक्टिवा 3G की, एक्सेस की, BS4 की, सबकी नाक रखी हुई है। एक्सेस Oh BS4 my की है। आणि Activa एकदम अपने प्रीमियम पास है ना- बघायला भेटेल आपल्याला हाँ प्रीमियम. एकदम प्रीमियम है भाई। अपने पास है ना एक्टिवा की, एक्सेस की, बगमैन की, सबकी फ्लोरिंग पट्टी सब रखी हुई ओके है भाई। भाई. और ये अपने पास डैशबोर्ड है एक्टिवा का, लेके सब कुछ है अपने पास, A to Z है। और आओ अंदर आओ। आता आपण आतमध्ये चाललोय कारण की दादा आपल्याला दाखवते अजून काय काय देखो, आपल्याकडे अपने इथे पास है भेटेल. ना एक्सेस की पूरी बॉडी का पूरा सेटअप इधर बना के रखे हुए। शॉक अप सर भी मिल जाएगा अपने पास। शॉक अप सर, ये सब नवे शॉक अप सर रखे हुए हैं। भाई आणि हे किती हेवी आहे तुम्ही बघू शकता बाबा, खूपच वजन लागते. हैवी शॉक अप है, हाँ वो सब हैवी माल है। आणि अशा प्रकारे और त्यांचं अपने पास है setup ना आहे. भाई पैशन प्रो, स्प्लेंडर, सबकी फेयरिंग भी रखी हुई है भाई। ओके. ये देखो, ये सब एकदम प्रीमियम क्वालिटी का पॅकिंग है। वगैरे बघा त्यांची एकदम कशी शाईन मारते बघा. एकदम न्यू म्हणजे एकदम अशी ओरिजिनल, जशी शोरूम मधली जशी असते ना तशी त्याची फिनिशिंग वगैरे वाटते आपल्याला. बघू शकता बघा, एकदम रिफ्लेक्ट करते बघा समोरचं सर्व. अपने पास है ना भाई ओरिजिनल शॉक अप सर है, एक्टिवा का, होंडा का मार्किंग के साथ में ओके. रहता ओ है भाई साहेब, हे बघा तुम्ही होंडाची मार्किंग पण बघू शकता बघा, लेबल लावलेला आहे होंडाचा. नेक्स्ट टू प्रीमियम असं सर्व आपल्या इथं स्टॉक आहे इकडे हाँ, सब है जनसेवा भाई अपने ऑटोपार्ट्स पास। मध्ये. ये पैशन प्रो का वाइजर देखो बड़े भाई, पूरा लाइन से इधर पे वाइजर ही Oh my वाइजर रखा goodness. हुआ है। आणि यांचे तर स्टॉक बघा, फुल स्टॉक भरलेला आहे भाई. एक्टिवा की पूर्ण fairing शोरूम आहे सब तर पूर्ण कुछ है भरलेला भाई। आहे. हा कोणचा डिओच आहे ना? Activa, ऍक्टिवाचा. ओ भाई साहब, ऍक्च्युली किती मोठा दिसतंय बघा आणि एकदम असं शार्प दिसतंय. बघू शकता खूपच असं प्रीमियम इथे आपल्याला सर्व पार्ट्स पाहायला मिळतात. और दिखाता हूँ तुम्हारे को भाई। अपने पास एक्सेस ओल्ड का भी मडगार्ड, वो सब कुछ अवेलेबल है। देखो एकदम न्यू ओ भाई साहब, आणि याचं कलरिंग काम बघा, हैवी क्वालिटी का है। एकदम हेवी. आणि हा खूप वजन पण लागतं बघा, एकदम हेवी क्वालिटी आहे. बघू शकता अशा प्रकारे असणार आहे आतमध्ये सुद्धा. नॉर्मल गाड़ी है, कैसा एयर फिल्टर भी है अपने पास, सर्विस का आइटम भी अपने पास, सब कुछ। लाइनर भी रखते हैं अपने लोग, ब्रेक पैड भी रखते हैं, केबल भी रखते हैं, सब अवेलेबल है अपने पास। मतलब जो लगेगा वो सब है. हाँ सब है अपने पास, सब सब। ओके ओके. अगर तुम्हारे को फिटिंग करना रहेगा तो फिटिंग भी अपना है, अपने पास में मैकेनिक भी है, सब फिटिंग भी हो जाता है भाई। तुम्हारे को अगर कुछ भी सामान चाहिए, सब सामान भी मिल मतलब जाएगा, इधर fitting भी पूरी मिल जाएगा। बाइक बना के मिलती है. हाँ पूरी A to Z बना के देंगे आपको भाई। ओके ओके. आणि आम्ही पुन्हा त्याच दुकानात आलो जिथे आम्ही पहिला बघितला होता. आणि सो आता आम्ही आता फायनली घेतलाय हा. मा पण खुश झालाय, त्यांना पण बरा वाटला. आम्ही पूर्ण शोधून आलो बट हा आम्हाला आवडला होता, सो आम्ही आता इथून घेऊन टाकलाय. आणि ते आता आपण इथून अगोदर एंटर झालो होतो आणि अगोदर आपण या साईडचा मार्केट बघितला ना, तर आता आपण परत लेफ्ट साईडला जाणार आहोत या साईडला बघायला. आणि ओके भाई, अरे ये सब अपने भाई लोग मिले इधर. सबसे बड़ा दलाल जो बड़ा दलाल कोई माल ओके. तो अभी हम आता आपण इकडे चाललोय. अहो माय गुडनेस, इकडे तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी सामान दिसते मला, कारण की समोर असं आपण बघू शकतो एप्रिलचं वगैरे सर्व सामान लावलेलं आहे इथे. दोन्ही साईडला तर असं भरलेला मार्केट वाटते, कारण की इकडे जास्त मला स्पेअर पार्ट बघायला मिळतात. इकडं पब्लिक कमी आहे पण सामान जास्त आहे. त्या साईडला पब्लिक जास्त होती, सामान कमी होता. तिकडे या साईडला बघूया आपण कसं आहे, कारण की इकडे दोन्ही सामान भेटते, न्यू पण भेटते आणि सेकंड मध्ये पण सर्व भेटते. सर्व काही इथं आपल्याला बाईकचा अवेलेबल पाहायला मिळते. आणि मंडळी हा तुम्ही शॉप बघू शकता बघा, कसा एकदम कॅफेची फिलिंग देते भाई, कॅफेची. कारण की इकडे साईडला ना असे झुंबर वगैरे लावलेत लाईटचे, आणि इथं ना असं नवीन सामान आपल्याला सर्व पाहायला मिळते. इथं सर्व सामान भेटतं, म्हणजे नवीन पण आणि सेकंड पण. पण हा जो शॉप आहे ना भाई कडकच आहे. वरती ट्रॉफी पण लावले भाई, ते बघू शकता तुम्ही. आता पावसाने हजेर लावले या साईडची, तर पूर्ण आमचं मार्केट बघून झालं. आणि आता मी परत चाललो त्याच साईडला, कारण की इकडे बोलतोय तर इकडे तर भेटणार नाही शक्यतो. सो पार्टीत जायला लागेल, कारण की अगोदर बोलत होते इकडे भेटेल पण काय भेटलं नाही. सो आता आम्ही परत तिकडेच चाललोय. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा मी, काय माहिती का, म्हणजे फोर व्हीलर मध्ये जे फिरतात ना त्यांना वाटते बाबा गाडी लागली नाही पाहिजे, कुठं काय लागलं नाही पाहिजे, डॅमेज. तो इथं आहे ना तुम्ही बघू शकता, इथं फोर व्हीलरची तुम्ही व्हॅल्यू बघू शकता बाबा. हे बघा कसे लावलेले आहेत, आणि हे ना सर्व पार्ट्स फोर व्हीलरचे आहेत. आणि ही फोर व्हीलर पूर्ण आहे बघा. ही कुठली गाडी मला माहिती नाही, एक 7 सीटर असं आहे अगोदर, पण तिला कशी केल्याने बघा भाई, कबाड एकदम बनवलं, कबाड एकच नंबर असं आहे. आणि मंडळी आता आपण बघा या शॉपमध्ये आलोय. खूप बाहेरूनच मला भारी शॉप वाटलाय, कारण की इकडे लाइटिंग बिटिंग बघू शकता एकदम प्रॉपर आहे. आणि एक्झॉस्ट मी मागाशी एक्झॉस्ट तुम्हाला दाखवलं होतं ऍक्च्युली, मला आता आठवण आली. आणि आपण फॉग लाईट बघतोय,
कसं फॉगलाईटचं उजेड आहे बघू शकता तुम्ही. त्या पेटा बेटा बघा त्या दुकानात आपल्याला बाई उजेडाचं पण सुद्धा दिसतंय फॉगलाईटचं उजेड बघा. एकच नंबर अशी फॉगलाईट आहे. सो बघू शकता. आणि इथं ना ऍक्सेसरीज खूप आहेत आपल्याला बघायला मिळते बघा. आणि ते पण सर्व प्रीमियम मधले ऍक्सेसरीज आहेत. सब एरोस के सामान है. सर्व एक्झॉस्टचं सामान आहे. आणि भाई मी तर हैराण झालो हे एक्झॉस्ट बघूनच. भाई कसली फिलिंग देते. आणि इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम न्यू सामान सर्व भेटेल. आणि मागे जे डिक्की वगैरे जे लावतात ना ते बघा एक्स्ट्रा वाली तिथे सर्व स्टोरेज साठी लावतात ते आहे. आणि बाईक साठी ज्या ऍक्सेसरीज ज्या लागतात ज्या पाठी वगैरे जे लावतो ना आपण टेलचे ते बघा सर्व इथे आपल्या ऍक्सेसरीज पाहायला मिळतील. आणि इकडे सर्व जो हे आहे ना लॉट जो लावलेला ना ते सर्व फॉग लाईट्स आहे बघू शकता. एवढा त्यांच्याकडे सामान आहे. ओ माय गुडनेस. आणि इंडिकेटर 10R का मिरर. अच्छा 10R का मिरर. ओ माय गुडनेस 10R का ये. ओ माय गुडनेस उसके ना मिरर में भाई उसमें इंडिकेटर आते हैं. पीछे पीछे करो भाई ये देख सकते हो एक नंबर. आणि मंडळी आता आपण कुठं राहते का बघा हा ब्रिज आहे ना ब्रिजच्या खाली आहोत. आणि इकडं आता आपण मेन रोडला आलोय. मेन रोडला कसं आहे की इकडे सर्व फॅन्सी आयटम आहेत. म्हणजे तुम्हाला स्टिकर वगैरे जर ते काय पट्टी वगैरे लावायची असते ना ते बघा असं इथं भेटून जाईल तुम्हाला. आणि इकडे सगळं असं फॅन्सी आयटम म्हणजे तुम्हाला ऑइल वगैरे जे काही जे पाहिजे असं ना क्लीनर वगैरे चेन क्लीनर वगैरे ते सर्व आपल्याला या रस्त्यावरती भेटून जाईल. इथं ना तुम्ही सर्व असे लाईट आणि हॉर्न वगैरे बघताय. मामा आपला गेलाय लाईट बघायला रिक्षासाठी कारण की आता बाईकचा आणि फॉर्च्युनरचा सर्व घेऊन झालाय. मामा आता आपल्याला LED लाईट बघताय रिक्षासाठीची. इथं मला वाटत नाही भेटेल का काय. आणि इकडे जाम असे सर्व दुकान इकडे 4 व्हीलर रिक्षाचे वगैरे सर्व 4 व्हीलरचे आपल्या टेल लाईट सुद्धा पाहायला मिळतात बघू शकते बघा. आणि मामाला आमचे हेडलाईट भेटलेले आहे रिक्षासाठी जी आम्ही घेतोय एवढी मोठी असणार आहे ती बघा. मामा चेक करते. अगोदर पण भेटली होती आम्हाला पण ती पसंत नाही पडली. पसंत पडल्या का नाही काय माहिती नाही. असा शॉप असणार त्यांचा आतमध्ये पूर्ण असा बघू शकता एवढा लांब शॉप आहे. आणि बघा हे कसे आहेत ना येलो येलो टाईप येते बघा कसा येलो लाईट असतं तशी आहे ही सर्व. पण खूप अशी हेवी वाटते मला. नो गॅरंटी नो वॉरंटी नो रिप्लेसमेंट. आणि मंडळी आता आमचा फायनली सगळा घेऊन झालाय. आता आम्ही असंच चालताव राऊंड मारताव इथं अजून काय काय भेटतं काय बघतो. कारण की माझं सामान तर घेऊन झालंय. आणि आता आम्ही बघू जर क्लॉथ मार्केट जर भेटला ना तर तिकडे घुसू आम्ही आता. कारण की माहीत नाही इथलं आम्हाला दोघांना पण माहित नाही काय. आणि आता आम्ही असंच जाणार बघतो. आणि आता आपण आलोय कपडा मार्केटला बघू शकता हा शॉप आहे. इथं इथं मामा गेलाय लहान मुलांचे कपडे बघायला. कसं माहिती का समोरला हा बघा असा परिसर असणार आहे सर्व. आणि आता इथून सर्व कपडा मार्केट चालू होते बघा. या साईडला पण दुकान आहे तिकडं आणि या साईडला पूर्ण. कारण की अजून तसं माहिती का 1.5 वाजला तसे अजून पूर्ण ओपन नाही झाले सर्व. पण बहुतेक तरी झाले. इकडे बघा कसे स्पोर्ट्सचे वगैरे तुम्ही कपडे बघू शकता या साईडला हे बघा. इथला मामाने तर दाईना केले पोरांसाठी टी शर्ट घेतल्या बाई. हे बघा दाईना जवळजवळ 6-7 टी शर्ट घेतल्या ना ते बघ तो सगळ्यात झुलताय बाई. पोर आता खुश होती ना आज रोमनला तर लय लागतात टी शर्ट त्यासाठी टी शर्ट घेतल्या साईज बेस्ट सगळं खुश आज. आणि नंतर आम्हाला पण बघायला जाणार आहे तिकडे मस्त टी शर्ट दिसल्या मला तिकडे पण जाऊ बघायला आम्ही. सो गाईज आता आपलं सर्व फिरून वगैरे झालंय पेटपूजा पण झालंय. आणि आता आपण परत आलोय कुर्ला स्टेशनला. सो आता आपण जाणार आहोत डायरेक्ट घरी इथून ट्रेन पकडून. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.